राम राम शेतकरी मित्रांनो, भारत शेतकरी मित्र ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कापसाची फळफांदी कोणती आणि वाढफांदी कोणती. हे दादा लाड पद्धतीनं कापूस लावलेला आहे शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे आपण आता इकडे कट केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. आपल्या कापसाला आता 30-35 दिवस झाले. तर आता आपण कट करू राहिलो. तर शेतकरी मित्रांनो, आता जर आपण कट केलं तर काय होतं की आता काही लोक 60 दिवसांना 55 दिवसाच्या पुढं कट करतात. मग ते कटरनं कट करावं लागतं. आता हातानं जरी साळलं तरी बी ते कट होऊन जातात, कारण की आता कवळे असतात ते. तर हातानं साळलं तरी कट होऊन जातात. तर आपण आता कट करू राहिलो. तर आपण आता पाहूया की फळफांदी कोणती आणि वाढफांदी कोणती. तर बघू शकता आता हे कापसाचं झाड आहे शेतकरी मित्रांनो. बघा आता ही इथं एक आहे, ही 1 2 3 4 हे 4 फळफांद्या आहेत. हे वाढफांदी आहे. 1 2 3 4 आहे, हे वाढफांदी आहे. तर आता बघा याला, हे पहा आता ही इथून जी निघली तर इथं आली. ह्या पहिल्या पानाला पाहत आहे का. आता आपल्याला वाढफांदीची ओळख कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहोत. आहे का इथं पाहता नाही. तर आता आपण कट करून टाकू. हे बघा, हे असं हातानंच कट होतात. आता ही दुसरीला बी हिलाही पाहतं नाही, ही बी वाढफांदी आहे, हिलाही कट केलं. आता तिसरी बघा तुम्ही. आता हा खोड आहे, हा खोडापासून जर धरलं, हे बघा हे पहिलं पान, हे पहिलं पान आहे. तर या पहिल्या पानाला पात आहे, हे बघू शकता. तर ही झाली फळफांदी. तर शेतकरी मित्रांनो, आता ही फळफांदी पहिली फळफांदी आहे. आता खालून याला 4 फांद्या होत्या, आपण 2 तळल्या. आता ही पहा, ही पण हे पहा, हिला बी हे बघू शकता तुम्ही. हे पहिलं पान, हिला आहे का पातळ नाही आहे, तर ही वाढफांदी आहे. हिला बी आपल्याला कट करून टाकायची. हे बघा, आता ही दुसरी पलीकडली, ही बघा. आता हे बघा, याला हे बी पहिलं पान आहे, तर हिला सुद्धा पात नाही आहे, ही बी वाढफांदी आहे, हिलाही कट करायचं आहे. तर आता ही पहिली, आता ही बघू शकता तुम्ही. आता फळफांदी आपण पाहूया. ही बघा, आता ही खोडापासून धरली तर इथपर्यंत. ही बघा, याला इथं पात आहे. तर असं समजायचं, ज्या फांदीला पहिल्या पानाला पात आहे ती फळफांदी, आणि ज्या फांदीला पहिल्या पानाला पात नाही आहे ती वाढफांदी. हे बघू शकता तुम्ही. आता ही एक हे अजून, हे बघा, इथून जर निघली तर हे बघा, इथं पहिलं पान, याला पात आहे का नाही आहे. तर असं समजायचं, ज्या फांदीला पहिलं पानाला पात आहे ती आहे फळफांदी, आणि ज्या फांदीला पहिल्या पानाला पात नाही आहे ती आहे वाढफांदी. तर असं ओळख करा शेतकरी मित्र, एकदम सोपं आहे. तर हे आपला कापूस आता 35 दिवसात आहे, आपण आताच कट करू राहिलो. तर आपण आपल्या कापसाला 4 फळफांद्या निघल्या होत्या, तर 4ही आपण कट केला आहे. अजून डबल एकदा तुम्हाला सांगतो. आता ही आहे वाढफांदी. आता ही आपण खोडापासून कट केली. तर इथून बघू शकता तुम्ही. हे पहा, हे पहिलं पान आहे. तर ह्या पहिल्या पानाला पातच नाही आहे. ज्या पहिल्या पानाला पात नाही आहे ती समजायची वाढफांदी, आणि ज्या फांदीला पहिल्या पानाला पात आहे ती समजायचं फळफांदी. तर अशी ओळख करा शेतकरी मित्रांनो, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आहे. आता शेतकरी कमेंट करतात की फळफांदी कोणती आणि वाढफांदी कोणती. तर हे मी तुम्हाला आता समजून सांगितलं आहे. हे बघा, हे इथून खोड आहे, हे खोडापासून ही फांदी निघलेली आहे. हे बघा, हे पहिल्या पानालाच पात आहे. ज्या फांदीला पहिल्या पानाला पात आहे ती आहे फळफांदी, आणि ज्या फांदीला पहिल्या पानाला पात नाही आहे ती आहे वाढफांदी. हे बघू शकता तुम्ही. आता हे दुसऱ्या झाडाला सुद्धा पाहू शकता आपण. ते बघू शकता. आता हे बघा, ह्या झाडाला पहा, ही जी आहे ही आहे वाढफांदी. आपण कट करू खालची, ही बी आहे वाढफांदी. आता ही पलीकडली, ही बघू शकता, ही बघू शकता, ही सुद्धा वाढफांदी आहे, हिलाही कट केलं. आता हे बघा, इथून खाली 3 फांद्या निघल्या. आता त्याच्यावरची फांदी ही बघा, आता याला आहे पात, पहिलंच पात आहे, बारीकचं पहिलंच पात आहे. बघा, तर एकदम सोपं आहे शेतकरी मित्रांनो. फांदी ओळखायचं म्हटल्यावर काही एवढं अवघड नाही आहे. फळफांदी कोणती आणि वाढफांदी कोणती सहज ओळखता येते. फक्त निरीक्षण करून पाहायचं, ज्या फांदीला पहिली फांदी आहे, ज्या फांदीला पहिलं पान आहे त्या पानाला जर पात नसन तर ती वाढफांदी, आणि ज्या फांदीला पहिलं पात आहे ती फळफांदी. तर असं ओळखू शकता शेतकरी मित्रांनो.
एकदम सोपी पद्धत आहे. आणि जर तुम्हाला समजा 55 ते 60 दिवसामध्ये कट जर करायचा असेल तर मग तुम्ही कटरनं करू शकता. जर 30 ते 35 दिवसामध्ये करायचं असेल तर तुम्ही हाताने बी कट करू शकता. तर हे बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो आता कट करून. आता हे बघा, आता ह्याला किती येतं, 1 2 3 4. आता हे बघा, या फांदीला पात आहे हे बघा. तर त्याला काय करायचं, असं इथून धरायचं. हे बघा, तर असं हे कटकन हे असं डायरेक्ट झाड मोकळं होऊन जातं. त्याला कटर लावायची गरज नाही, काय नाही. असं नुसतं धरलं, पहिलं पाहून घ्यायचं की पहिल्या फांदीला जे पहिलं पात आहे पानाला ते पाहायचं, आणि तिथून खाली असं पाहायचं की असं वरपडून घ्यायचं खाली. हे बघा, साल निघत नाही, काय नाही बघू शकता तुम्ही. कुठेही बी साल नाही, कारण की कवळ्या फांद्या राहतात, कटकून मोडून जातात. तर असे नियोजन करा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काही अवघड जाणार नाही. एकदम सोपं आहे गळफांदी आणि फळफांदी पाहणं आणि कट करणं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.